श्रोतेहो नमस्कार. ज्ञान कायद्याचं या कार्यक्रमात मी रेडिओ मित्र संकेत चक्रदेव आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमेन ॲट वर्कप्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट 2013 या कायद्याविषयी. आणि ही माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत रत्नागिरीचे प्रथितयश वकील श्री अमित अनंत शिरगावकर. वकील साहेब नमस्कार. नमस्कार. आता हा जो प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲक्ट 2013 हा कायदा निर्माण करण्याची गरज का भासली? मुळात कसं आहे की आपल्या समाजामध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. प्रत्येक ठिकाणी स्त्री आहे. स्त्रीचं लैंगिक शोषण ही समस्या फक्त कामाच्या ठिकाणची नाही आहे, तर स्त्रीवरती लैंगिक शोषण हे तिच्या घरात देखील होत होतं. आणि त्यासाठी देखील वेगवेगळे कायदे आहेत. म्हणजे जर तुम्ही बघितलं की डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट हा एक स्त्रियांसाठीच कायदा करण्यात आला. पण त्याच्याही पलीकडे जाऊन स्त्रिया काम करत असताना त्यांना जर कामाच्या ठिकाणी त्रास होत असेल तर त्यांना संरक्षणासाठी म्हणून हा प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲक्ट कायदा तयार करण्यात आला. आता लैंगिक छळामुळे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 व 15 खालील महिलेच्या समानतेच्या मूलभूत हक्कांचा आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 खालील तिच्या जीविताच्या व प्रतिष्ठापूर्वकपणे जीवन जगण्याच्या अधिकाराचे आणि लैंगिक छळापासून मुक्त अशा सुरक्षित वातावरणाच्या अधिकारांसह कोणताही पेशा पत्करण्याच्या किंवा कोणताही व्यवसाय व्यापार किंवा धंदा करण्याच्या अधिकारांचे उल्लंघन होत असेल तर त्यापासून त्या महिलेचं संरक्षण करण्यात यावं. म्हणजे एखादी महिला एखाद्या ठिकाणी कामाला गेली आणि मग भारतीय संविधानाचं अनुच्छेद 14, 15 आणि 21 असं जर त्यांचं उल्लंघन त्या महिलेच्या बाबतीत होत असेल तर हा कायदा त्या महिलेचं त्या दृष्टीने संरक्षण करतो. आता मुळात आपण जर बघितलं तर प्रत्येक कायदा तयार करताना काहीतरी घटना घडलेल्या असाव्या लागतात. आणि जर घटना घडल्या तरच असं लक्षात येतं की एखादी गोष्ट करण्याची, एखादा कायदा करण्याची गरज असते. म्हणजे जर काही घडलंच नसतं तर हा कायदा येण्याची काही गरजच नव्हती. पण अशा काही घटना इतिहासात घडल्या की ज्याच्यामुळे ह्या कायद्याची निर्मिती झाली असं आपल्याला म्हणायला अवघड ठरणार नाही. तर आपल्याला माहिती असेल की विशाखा केस म्हणजे एक लँडमार्क जजमेंट आहे. विशाखा केस, विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. तर ह्या केसमध्ये एक भौरी देवी म्हणून अंगणवाडी सेविका होती आणि ती आपलं कार्य करत असताना म्हणजे तिच्या कामाच्या ठिकाणी काम करत असताना तिच्या भागामध्ये राजस्थानमध्ये एक बालविवाह होत होता आणि तो थांबवायचा प्रयत्न तिने केला. आणि हा जो बालविवाह तिने थांबवला त्यातली जी इतर लोकं होती ती धनाढ्य होती, ताकदीच्या जोरावर तिच्यापेक्षा श्रेष्ठ होती. आणि ह्या लोकांनी तिचा ह्या गोष्टीचा राग घेऊन तिच्यावरती सामूहिक बलात्कार केला म्हणजे गँगरेप केला. आता ह्या अन्यायाविरुद्ध ती भौरी देवी लढली पण तिला सहजासहजी त्याच्यात यश आलं नव्हतं. मग हा लढा तिने सर्वोच्च न्यायालयापर्यंत चालू ठेवला. सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा लढा चालू ठेवत असताना विशाखा नावाची एक NGO होती, त्या NGOने तिला मदत केली आणि म्हणून ती केस विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान अशी ओळखली जाते. अच्छा. आणि ही केस ज्यावेळेस झाली त्यावेळेस कामाच्या ठिकाणी जर अशा महिलांचं लैंगिक शोषण झालं तर त्यांचं संरक्षण कसं करण्यात यावं याच्या दृष्टीने काही गाईडलाईन ह्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिल्या. तरी देखील काही गुन्हे होत होते आणि मग ते गुन्हे थांबवायची प्रामुख्याने असं वाटायला लागलं की तरीसुद्धा गुन्हे थांबत नाहीत गाईडलाईन असून सुद्धा, आणि म्हणून ह्या कायद्याची निर्मिती झाली असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. वकील साहेब मला सांगा हा कायदा नक्की कोणाचं संरक्षण करतो? हा कायदा जो आहे तो प्रामुख्याने कुठच्याही वयाची आणि कुठची स्त्री जी कामाला जाते तिचं संरक्षण करतो असं माझं मत आहे. म्हणजे जे कायद्यामध्ये नमूद आहे त्याप्रमाणे जी स्त्री आपल्या कामावरती जात असेल त्या ठिकाणी तिचं संरक्षण हा कायदा करतो. लैंगिक अत्याचार म्हणजे नेमकं काय?
हा एक चांगला प्रश्न आहे, कारण लैंगिक अत्याचार म्हणजे फक्त शारीरिक संपर्क करणं किंवा लैंगिकतेची मागणी करणं किंवा अ, एखाद्या बाईला काहीतरी अश्लील कृत्य करून दाखवणं म्हणजेच या कायद्याअंतर्गत लैंगिक अत्याचार धरलेला नाही आहे. तर ह्या कायद्याअंतर्गत असं म्हटलेलं आहे की कामाच्या ठिकाणी जर एखादी महिला असेल आणि एखादी महिला चांगली साडी नेसून येत असेल, ती चांगली दिसत असेल, हं, तर ती कामाच्या ठिकाणी येता वेळेस तिची प्रशंसा करणं ठीक आहे. पण ती कामाच्या ठिकाणी आल्यावरती एखादी व्यक्ती हं, जर तिच्याबद्दल काहीतरी टॉन्टिंग करून तिला वारंवार अशी जाणीव करून देत असेल की तिच्याबद्दल न्यूनगंड तिला येईल असं जर तो वागत असेल व्यक्ती, हं, तर हे देखील या पॉश ॲक्ट खाली येतं. म्हणजे कधी कधी असं होतं की कामाच्या ठिकाणी महिला असते, हं, सहकारी कर्मचारी हे पुरुष असतात. हं, त्यांना असं वाटतं की आपण पुरुष पुरुष आपल्या पुरुषांमध्येच बोलतोय, हं, पण पुरुषांच्या बोलण्यामध्ये कधी कधी शिवीगाळ करणं यांचा वापर होत असतो किंवा अश्लील भाषेचा वापर होत असतो. हं, आणि अशावेळी जर ती महिला दुखावली गेली अशा बोलण्याने, अशा वागण्याने, अशा शब्दाने, हं. तरी देखील हा पॉश ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. आता परत ह्या पॉश ॲक्ट अंतर्गत इतकंच नाही की बाबा तिला म्हणजे टॉन्टिंग करणं झालं, तिच्याबद्दल शेरोशायरी करणं झालंच, त्याच्यासोबत एखाद्या अश्लील व्हिडिओ पाहणं, म्हणजे ऑफिसमध्ये अश्लील व्हिडिओ एखाद्या कर्मचाऱ्याने पाहणं, तिच्या महिलेला कळतंय की हे अश्लील व्हिडिओ पाहत आहेत हं, आणि असा जर तिला त्रास होत असेल तरी देखील ह्या कायद्याअंतर्गत ती तक्रार करू शकते. हं, आता दुसरी गोष्ट अशी आहे की एखादी महिला जर काम करत असताना तिच्या नोकरीमध्ये तिचे जे वरिष्ठ असतील हं, आणि जर ते तिला समानतेची वागणूक देत नसतील हं, किंवा तिला डावलण्याचा प्रयत्न करत असतील, तरी ह्या कायद्याअंतर्गत गुन्हा म्हणजे ती तक्रार दाखल करू शकते. हं, त्याच्यानंतर एखादी तिला बढती द्यावी हं, म्हणून तिच्याकडून काही गोष्टीची मागणी केली जात असेल, शारीरिक मागणी केली जात असेल किंवा अन्य काही मागणी केली जात असेल, हं, तरी देखील ह्या कायद्याअंतर्गत गुन्हा म्हणजे ती तक्रार दाखल करू शकते. हं, परत अशी गोष्ट आहे की एखाद्या महिलेनं जर अशी मागणी पूर्ण केली नाही, तर तिला नोकरीतून कमी केलं जाऊ शकतं, तिला धमकी दिली जाऊ शकते किंवा तो हं, नोकरीतून कमी करेन, हं, तरी देखील ह्या कायद्याअंतर्गत तक्रार दाखल जाऊ शकते. त्याच्या पुढे जाऊन असं आहे की एखाद्या महिलेला कामाबद्दल त्रास देणं वारंवार हं, किंवा तिला कामच न देणं किंवा इतरांपेक्षा तिला वेगळी वागणूक नेहमी देणं, हं, म्हणजे तिच्या मनाला कामाच्या ठिकाणी असं वाटावं की इथे काम करू नये हं, किंवा तिला मुद्दामून डावलण्यात येत असेल, हं, तर अशी देखील तक्रार ह्या पॉश ॲक्ट अंतर्गत दाखल करता येऊ शकते तिला. हं, आणि म्हणूनच हा कायदा महिलांचं संरक्षण करतो असं आपण पहिल्यांदा म्हटलं. हं, आता महिला म्हणून काम करताना फक्त ऑफिसमध्ये, म्हणजे आता आपण पण आकाशवाणीच्या केंद्रामध्ये आहोत, तर इथल्या महिला असतील तर त्याच महिला येतील का फक्त, की अन्य ज्या समाजामध्ये घरकाम करणाऱ्या महिला आहेत हं, किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत हं, किंवा छोट्या छोट्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत हं, किंवा अगदीच आपण छोट्या छोट्या चहाच्या टपरीवरती काम करणारी महिला आहे जी गरीब असते आणि ती उदरनिर्वाहासाठी एखाद्या टपरीवरती चहाचा व्यवसाय करायला उभी राहते हं, अगदी तुटपुंज्या पगारामध्ये. तर अशी महिला ह्या कायद्याअंतर्गत तक्रार करू शकते का? तर ह्याचं उत्तर देखील निश्चितच हो असंच आहे. हं. तर हा कायदा समाजातील प्रत्येक महिलेला, मग ती कुठच्याही वयोगटाची असो, ती कामाच्या ठिकाणी काम करत असताना जर तिच्यावरती मगाशी सांगितल्याप्रमाणे अत्याचार होत असेल, तर ती या कायद्याअंतर्गत त्या पुरुषावरती, ज्याने अत्याचार केला आहे त्याच्यावरती तक्रार दाखल करू शकते. म्हणजे कामावरती जाणाऱ्या महिलांना खूप मोठ्या प्रकारचं संरक्षण असं या कायद्यानं दिलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. हो, निश्चित. कारण हा कायदा जर बघितलात तर आपल्याकडे जर पाहिलं तर हा कायद्याची अजून जनजागृती तेवढी म्हणावी तशी झालेली नाही आहे. हं, पण ह्या कायद्या जर आपण पूर्ण वाचला तर त्याच्यामध्ये ह्या कायद्यानुसार प्रत्येक महिला जी आपल्या कुटुंबासाठी, आपल्या स्वतःच्या साठी
कामाला जाते आणि तिथे मग ती कुठच्याही प्रकारचं काम करू दे, अगदी छोट्या पद्धतीचं काम करू दे, अगदी मोठ्या पद्धती हुद्द्यावरती असू दे, तर त्या प्रत्येक महिलेवरती जर अत्याचार होत असेल तर हा कायदा त्या महिलेचं संरक्षण करतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हं. आता एखाद्या महिलेवर लैंगिक अत्याचार झाला असेल तर तक्रार कुठे करायची? तर ह्यामध्ये पण आता दोन गोष्टी आहेत की जिथे 10पेक्षा जास्त महिला असतील हं. तर तिथे म्हणजे ज्या महिला तिथे काम करत असतील तर त्या कायद्याअंतर्गत म्हणजे या कायद्याअंतर्गत असं म्हटलेलं आहे की जिथे जिथे 10पेक्षा जास्त महिला असतील त्या प्रत्येक ठिकाणी एक कमिटी स्थापन झाली पाहिजे. म्हणजे त्याला अंतर्गत समिती म्हणजे इंटरनल कंप्लेंट कमिटी, अंतर्गत तक्रार समिती असं म्हटलं जातं. हं. त्या समितीकडे ह्या ज्या तिथे कामाच्या ठिकाणी ज्या महिला असतील त्या तक्रार करू शकतात. हं. आणि समजा आता एखाद्या ठिकाणी म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे एखादी चहाची टपरी आहे किंवा एखादं हॉटेल आहे, एखादं दुकान आहे, त्यामध्ये जर 10पेक्षा जास्त कामगार नसतील हं. मग अशा लोकांनी तक्रार कुठे करायची? तर त्याच्यासाठी लोकल कमिटी म्हणजे स्थानिक कमिटीची स्थापना करण्यात आलेली आहे. इंटरनल कमिटी म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कोणाचा अंतर्भाव होतो? मी आता मगाशी सांगितलं की इंटरनल कमिटीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी 10पेक्षा जास्त लोक आहेत हं. त्या ठिकाणी इंटरनल कमिटी येते. हं. आता ह्या कमिटीमध्ये नेमकी कोण कोण लोक असावीत हं. ह्याचं त्या कायद्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. हं. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्या कामाच्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांपैकी जी कोणी वरिष्ठ पदावरची महिला असेल ती या कमिटीची प्रिसाइडिंग ऑफिसर असेल. हं. हा खूप महत्त्वाचा शब्द आहे की त्या कमिटीमध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर असं म्हटलं आहे म्हणजे पीठासीन अधिकारी. हं. तिथे चेअरमन नाही म्हटलं आहे. लोकल कमिटीमध्ये अध्यक्ष म्हणजे चेअरमन असं म्हटलं आहे. हं. पण ह्या इंटरनल कमिटीमध्ये स्पेसिफिक शब्द वापरला आहे की प्रिसाइडिंग ऑफिसर. हं. आणि ज्यावेळेस ह्या कमिट्या स्थापन होतील प्रत्येक ठिकाणी त्यावेळेस जो मुख्य पदावरती जी महिला असतील हं. त्यांची पोस्ट चेअरमन न लिहिता प्रिसाइडिंग ऑफिसर लिहिणंच ह्या कायद्याला अपेक्षित आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर ही प्रिसाइडिंग ऑफिसर असेल ती कुठून घेतली पाहिजे? म्हणजे आता समजा आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. आता एखादं तहसीलदार ऑफिस आहे आपल्या इथं रत्नागिरीमध्ये, प्रांत ऑफिस आहे, कलेक्टर ऑफिस आहे. हं. तर ह्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या कमिट्या असल्या पाहिजेत. म्हणजे जिल्हा अधिकाऱ्यांचं एक कार्यालय आहे म्हणून आणि त्यांच्या अंतर्गतच त्या तहसीलदार ऑफिस आहे. हं. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीच्या अंतर्गत तहसीलदार ऑफिस येणार नाही. तर त्यांची युनिट्स वेगवेगळी असल्यामुळे तहसीलदारांचं युनिट वेगळं आहे, प्रांतांचं युनिट वेगळं आहे, कलेक्टरांचं युनिट वेगळं आहे. म्हणून त्यांची प्रत्येकाची अशी वेगवेगळी कमिटी स्थापन झाली पाहिजे मुळात. हं. आणि त्याच्यामध्ये त्यांच्यातल्या मगाशी सांगितल्याप्रमाणे वरिष्ठ ज्या महिला असतील त्या प्रिसाइडिंग ऑफिसर असतील. आता ह्याच्यामध्ये पण एक प्रकार आहे की समजा जर वरिष्ठ महिला एखाद्या ऑफिसमध्ये नाही आहे, सगळे पुरुषच आहेत, हं. सगळ्या वरिष्ठ पदावरती सगळे पुरुष आहेत आणि एखाद्या लहान पोस्टवरती एखादी महिला आहे हं. आणि शिपाई कामगार असतील किंवा अन्य छोट्या पदावरती आहेत तर त्यांना तिथे बनवता येणार नाही प्रिसाइडिंग ऑफिसर त्या कमिटीचा. हं. मग या अन्य शाखा ज्या असतील त्यामधून जी वरिष्ठ महिला असेल त्यांनाही ते प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून घ्यायचं आहे. अच्छा. हां. मग एक प्रिसाइडिंग ऑफिसर नेमला जाईल. म्हणजे इंटरनल कमिटीची जी रचना आहे त्याच्यामध्ये एक प्रिसाइडिंग ऑफिसर असेल. हं. त्याच्यानंतर महिलांच्या विवादाशी किंवा सामाजिक कार्याचा ज्यांना अनुभव असेल हं. किंवा कायदेविषयक ज्ञान ज्यांना असेल असे 2पेक्षा कमी नसतील म्हणजे कमीत कमी 2 असतील असे सदस्य या कमिटीमध्ये पाहिजेत. तसंच एखादी NGOमधली महिला ती स्त्रियांच्या लैंगिक छळाशी किंवा समाजाच्या घटकांशी जे प्रश्न आहेत त्यांच्याशी संबंधित असेल हं. अशी महिला याच्यामध्ये सदस्य पाहिजे. म्हणजे एकूण आपण पाहिलं तर 4 सदस्य कमीत कमी या कमिटीमध्ये पाहिजेत. हं. आणि त्याच्यामध्ये पण असं आहे की ह्या 4 सदस्यांपैकी कमीत कमी 50% सदस्य म्हणजे निम्मे सदस्य हे महिलाच असले पाहिजेत. हं. म्हणजे त्या 4मध्ये कमीत कमी 2 तरी महिलाच हव्यात. आणि अशी रचना ह्या इंटरनल कमिटीची असेल
आता ही इंटरनल कमिटी कोण स्थापन करेल, तर कामाच्या ठिकाणची जो प्रमुख अधिकारी असतो, हं, तर त्याच्या लेखी आदेशानुसार ह्या अंतर्गत समितीची स्थापना होईल, आपण बघितल्याप्रमाणे. आणि स्थापना झाल्यानंतर हा जो कमिटीचा कार्यकाळ आहे, हा 3 वर्षापेक्षा अधिक नसेल. आणि समजा आता एखाद्या व्यक्तीचा, म्हणजे आता ह्या 4 लोकांपैकी या कमिटीमधल्या एखाद्या व्यक्तीचं काही कारणास्तव प्रॉब्लेम झाला आणि जर ती त्यातनं कमी झाली, तर इथे नवीन व्यक्ती नेमता येऊ शकते. हं, मग ह्या 3 वर्षाच्या कालापर्यंतच त्यांचा कालावधी असेल, हं. अशी ह्या कायद्यामध्ये तरतूद आहे. आता आपण इंटरनल कमिटी म्हणजे काय ते पाहिलं. आता आम्हाला सांगा की लोकल कमिटी म्हणजे काय? लोकल कमिटी म्हणजे असं आहे की आपण इंटरनल कमिटी बघितली. हं, लोकल कमिटी म्हणजे 10 पेक्षा जास्त लोक जिथे काम करत नाहीत हं, आणि अशा ठिकाणी एखादी महिला काम करत असेल, उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये एखादी कामवाली बाई असेल, हं, एखाद्या हॉटेलमध्ये कामाला बाई असेल, हं, कपड्यांच्या दुकानामध्ये कामाला बाई असेल, सोनाराच्या दुकानामध्ये कामाला बाई असेल किंवा अन्य कुठेही जिथे 10 पेक्षा अधिक कामगार नाहीत आणि अशा महिलेवरती जर अत्याचार झाला, तर तिने तक्रार कुठे करायची, तर तिने तक्रार ह्या लोकल कमिटीकडे करायची. म्हणजेच तिला मराठीमध्ये स्थानिक तक्रार समिती असं म्हटलं जातं. हं, आता ही स्थानिक तक्रार जी समिती आहे, ती जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर आपले ते ह्या लोकल कमिटीची स्थापना करतील. आणि त्यामध्ये मग कोण कोण असतील, तर समाजकार्याच्या क्षेत्रामधील व महिलांच्या विवादाशी परिचित असलेल्या महिलांमधून हं, नामनिर्देश केलेली व्यक्ती जी महिला असेल, हं, ती ह्या कमिटीची अध्यक्ष असेल, म्हणजेच ती चेअरमन असेल. नंतर जिल्ह्यातील गटामध्ये, तालुक्यामध्ये किंवा तहसीलामध्ये किंवा प्रभागामध्ये किंवा नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या महिलांमधून एक सदस्य या कमिटीमध्ये जिल्हाधिकारी यांना घेता येईल. नंतर महिलांच्या विवादाशी परिचित असलेल्या तसंच अशासकीय संघटनांमधून किंवा संघांमधून किंवा लैंगिक छळ संबंधित असणाऱ्या विषयांशी परिचित असलेल्या व्यक्तींमधून 2 सदस्य, त्यापैकी एक महिला सदस्य असेल. हं, परंतु नामनिर्देश व्यक्तींपैकी कमीत कमी एक व्यक्ती मान्यताप्राप्त कायद्यामधील पार्श्वभूमी असलेली हं, किंवा कायदेविषयक ज्ञान असलेली या कमिटीमध्ये आवश्यकता आहे. आता त्याच्यामध्ये पण पुढेकडे जाऊन असं म्हटलेलं आहे की ह्या कमिटीमध्ये एक महिला अशी असेल की ती अनुसूचित जाती जमातीमधील किंवा अल्पसंख्याक समाजामधील असेल. हं, आणि जिल्ह्यातील समाज कल्याण किंवा महिला व बालविकास याच्याशी संबंधित असणारा अधिकारी ह्या कमिटीमध्ये पदसिद्ध सदस्य असेल. हं. आता अशा पद्धतीनं या स्थानिक समितीची रचना असेल. आता ही स्थानिक समितीचा पण कालावधी आपण मगाशी जसं इंटरनल कमिटीचा कालावधी बघितला, हं. त्या पद्धतीने ह्याचा पण कालावधी तसाच आहे. जास्तीत जास्त म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी ह्या समितीचा नसेल. हं, 3 वर्षापर्यंत कालावधी ह्या समितीचा असेल. आणि एखादी व्यक्ती इथे देखील जर तिने काही कारणास्तव तिथलं सदस्यत्व सोडून दिलं किंवा अध्यक्षपद सोडून दिलं, हं. तर त्या 3 वर्षाच्या कालावधीकरता नवीन सदस्याची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ह्याच्यात करण्यात येऊ शकते. आणि अशी रचना ह्या स्थानिक तक्रार समितीची असेल. सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमेन ॲट वर्कप्लेस प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट 2013 या कायद्याविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती ॲडव्होकेट अमित अनंत शिरगावकर यांनी आपल्याला दिलेली आहे. या कायद्याबद्दल आणखीन खूप माहिती आपल्याला घ्यायची आहे, पण आजच्या या कार्यक्रमाची वेळ संपत आल्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतं आहे. तरी पण शिरगावकर वकील साहेब पुढच्या भागामध्ये आपल्याला या कायद्याविषयी आणखीन माहिती देणार आहेत. तेव्हा
आजच्या भागात आम्ही इथेच थांबतो. शिरगावकर सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना पॉश ॲक्ट 2013 या कायद्याविषयी खूप उपयुक्त अशी माहिती दिली. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद.